शिवसेना नाव आणि चिन्ह दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही। शिवसेना नाव हे माझ्या आजोबा आणि वडिलांनी दिले, त्यामुळे माझी शिवसेना हीच शिवसेना असल्याचं विधान टू द पॉइंट या खास कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलंय। तर उद्धव ठाकरेंकडे 14 तर शिवसेनेकडे 50 आमदार आहेत। लोकशाहीत ज्याच्याकडे बहुमत असतं त्याच्याकडेच पक्ष असतो, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे। शिवसेना नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार कोणाचाही माणूस शकत नाही आणि तो कोणालाच नाहीये, ना निवडणूक आयोगाला आहे ना कोणाला आहे। कारण शिवसेना हे नाव माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी दिले, ते दुसऱ्या कोणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही। त्याच्यामुळे माझी शिवसेना ही शिवसेनाच आहे। काही मुद्दे राज्यातले ते परत परत येत आहेत। पक्ष, चिन्ह, पक्षाचा खरा मालक कोण, हेच मुद्दे वारंवार। काय पक्ष काय, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे। बहुमत ज्याच्याकडे आहे, आज पक्ष त्याच्याकडे आहे। आज त्यांच्याकडे 13-14 आमदार, आमच्याकडे 50 आमदार, अजितदादांकडे 40 आमदार। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे। जेव्हा निवडणूक आयोग किंवा कोर्ट त्यांच्या बाजूने निकाल देतो तेव्हा ते चांगलं असतं, ती यंत्रणा चांगली। ते जिंकल्यावर EVM चांगलं, हरल्यावर EVM बोगस। हे असं कसं काय दुटोपी, एक भूमिका घ्यायला पाहिजे। सुप्रिया सुळे काल म्हणाले की त्यांना परदेशातनं फोन येत आहेत की मशीनमध्ये गडबड असू शकते म्हणून। त्याचं त्यांना विचारतो। तर तुमची काय प्रतिक्रिया याच्यावरती? तुम्ही आता म्हणालात EVM बद्दल। EVM मध्ये तुम्ही सांगतो, मग काँग्रेसचे सरकार आले, कर्नाटकमध्ये आला, तेलंगणामध्ये आला, इतर ठिकाणी आलेत काँग्रेसचे सरकार, मग तिथे काय काँग्रेसने EVM गडबड केली?